नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बटवाल. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे हनुमान जयंती आणि तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे कल्याणपूर्व येथील आई जरीमरी तिसाची आज यात्रा आहे. तर संध्याकाळी देखील पालखी मिरवणूक अगदी थाटामाटात निघत असते. खूप लांबून लांबून भक्त येत असतात या ठिकाणी. तर तुम्हाला आताची जी तयारी आहे ती म्हणजे आता सुरुवात झालेली आहे तयारी. मंदिरामध्ये वगैरे सर्व दर्शनासाठी रांगा वगैरे लागलेल्या आहेत भक्तांच्या. तर तुम्हाला सर्वांना एक्सप्लोअर करून मी दाखवणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर त्यांनी देखील सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. तर संध्याकाळी आपण एक्सप्लोअर करणार आहोत तिसाई पालखी सोहळ्याची. तर आता तुम्हाला दाखवतो मी एक्सप्लोअर करून कशा प्रकारे तयारी चालू आहे. आणि ठिकठिकाणी स्टॉल वगैरे देखील मांडलेले आहेत, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओवरती राहा आणि व्हिडिओला लाईक. वाहतूक पोलीस शाखेची अनाउन्समेंटची गाडी आलेली आहे. तिसाई ग्रामस्थ मंडळाच्या स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांना थोडं सहकार्य करायचं. अध्यक्ष साहेब सूचनेकडे लक्ष द्या. सातारवर 150 रुपये कमी मिळाले. तिसाई ग्रामस्थ मंडळाला नमस्ते नमस्ते. तर इथं प्रसाद वाटायचं काम सुरू आहे. हाय करो हाय. इकडे या, मागच्या साईडून या. इकडे चला लवकर गर्दी नका करू. चला इकडे या. चला पुढे लवकर लवकर. तर हे आहे गावदेवी मंदिर तिसगावमधलं. आणि याचं आता मंदिराचं नवीन बांधकाम चालू आहे. पहिलं खूप छोटं होतं आणि आता कामं चालू आहे. जे आपलं जुनं मंदिर होतं गावदेवीचं तिथे आता बांधकाम चालू आहे. म्हणजे नवीन मोठं मंदिर होणार आहे. आणि त्यांनी या ठिकाणी आतमध्ये देवाची मांडणी वगैरे म्हणजे देव ठेवलेले आहेत दर्शनासाठी. तर या अशा छोट्याशा गल्लीतून आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला देव बघायला मिळेल. तर इथं आहे गावदेवी मंदिर आणि या ठिकाणी बघा. तर दर्शन घेऊया आपण. आता इथे जस्ट पाळणं वगैरे लागलेले आहेत आणि ते संध्याकाळी चालू होतील. तर संध्याकाळचं आपण एक्सप्लोअर वेगळं करणार आहोत. इथं देखील आहे ओटीचं सामान भेटेल, भांडार वगैरे. कशी आहे ओटीचं? 300 रुपये आहे का? म्हणजे 300 रुपयापासून आहे का? ओके. आणि ओटी आहे 130 रुपये. अच्छा, ते द्या. इथं पण बघा फुल भांडार. हे नेहमीचे या ठिकाणी इथं असतात फुल भांडार. हे नेहमीचे. हे सर्व नेहमीचे या ठिकाणी असतात मंदिराच्याच बाजूला.
आणि आज यात्रा निमित्ताने काही आलेले आहेत, हे डेलीचे आपले. तर या ठिकाणी येऊन तुम्ही ओटी वगैरे घेऊ शकता. मावशी ओटीचं काय कसं आहे? 130 रुपये ताट आहे बघा. 2 नारळ आहे, 2 वेणी आहे आणि बघा हां हार वगैरे. हे आमचा राजू भाऊ. तर या ठिकाणी पण बघा हे म्हणजे नेहमीचे बसणारे इथे नेहमी असतात ते. हां तर या ठिकाणी तुम्ही येऊन ओटे वगैरे घेऊ शकता. हे आहे खानदेव देवस्थान, देसाई मंदिराच्या अगदी समोरच आहे. आता तिथं दर्शन वगैरे घेतात ते. आणि त्याच्याच बाजूला बघा इथं मिठाईचं वगैरे, तर मिठाई वगैरे इथे मिळेल तुम्हाला. सगळं का तेच आहे. इथे पण बघा भाज्या वगैरे, लाडू, बिंदूचे लाडू आहे, सोनपापडी आहे. बैठो बैठो यहाँ. या ठिकाणी बाबा कुंकू आहे, भंडारा वगैरे सर्व. हा कुठलं आहे? हे कुंकू ना, आणि हे अष्टगंध ना हे, आणि कुंकू भंडारा वगैरे सर्व या ठिकाणी मिळेल. पुडी पण आहे आणि चंदनचं हे पण आहे, तर चंदन पण तुम्ही या ठिकाणी तुम्हाला भेटेल. आणि तिकडं मानपाने नवसाचे कोंबडे व बकरी इथे मिळतील. हे बघा इथं मोठा स्टॉल. तर कोंबडा व बकरा जो मानपान आहे तो उद्या असणार आहे, म्हणून हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आहे. इथे पेढे वगैरे भेटेल. कंदी पेढे कसं आहे? 100 रुपये का? अच्छा, तर 100 रुपये. हां काय भेटले का? तर इथं वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहे. आणि इथं आहे पोलीस मदत केंद्र, कोळसेवाडी पोलीस स्टेशन, त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी आईजरीमध्ये तिसाई आल्यावर सर्व भक्तांच्या स्वागत. तिसाई जरीमध्ये आईच्या कृपेने नवजात बालकांचे जायवल केस येथे काढण्यात येते. म्हणजे लहान मुलांचं जे जावळ असतं ते इथं काढलं जातं. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. हरिश्चंद्र राऊत म्हणून आहे, तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि या ठिकाणी आहे जायवल कक्ष, बाळसंगोपन कक्ष, वैद्यकीय कक्ष. तर या ठिकाणी वैद्यकीय कक्ष आहे. कोणाला काय इजा, अपघात वगैरे काय झाला तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथं आहे स्टॉल पाण्याचा. आणि हे आहे आमच्या मंदिराचे सरपंच. हाय करा काका. तर इथं बघा पाण्याची सोय वगैरे केलेली आहे. थंड पाणी, साधं पाणी. हां थंड पाणी, साधं पाणी सर्व आहे. ज्यूस वगैरे नाही का? इथं आर्टिफिशियल फ्लावर आहे या ठिकाणी. तर इथं वेगवेगळे असे स्टॉल लावलेले आहे बघा. इथं ज्वेलरीचं वगैरे या ठिकाणी. सेम आहे. आणि आर्टिफिशियल वेणी बघा काय मस्त आहे. स्टॉल लागलेले आहे आईची वटी भरण्यासाठी. इथे लिहिलेलं आहे आईजरीमध्ये तिसाई फुल भांडार. या ठिकाणी सर्व पूर्ण लाईन ही ओटीची आहे. तर ओटी वगैरे इथे या ठिकाणी घेऊ शकतो. ओटीची काय आहे रे? 120 रुपये ना ताट. आणि त्याच्यामध्ये बघा 2 नारळ, 2 वेणी, अगरबत्ती आणि ओटीचं बघा या ठिकाणी आहे. विनोद परदेशी यांच्याकडे 200 रुपये देणगी मिळाले. तिसाई ग्रामस्थ मंडळ आभारी. इथं पण लिहिले बघा माऊली पुष्प भांडार. पूजेच्या व देवीच्या ओटीचे सर्व साहित्य मिळेल. प्रोपायटर रमेश पालंडे. या ठिकाणी तुम्ही येऊ शकता.
या ठिकाणी लहान मुलांचे खेळणे वगैरे घेण्यासाठी इथं बसलेले आहे आणि तिकडं वस्त्र भांडार आहे. इथं पण ओटीचं सामान आहे. हे फुल भांडार आहे. आई जरी मरी तिचं आहे फुल भांडार. नलिन कुमार मौर्य नांदेड इथे पण बघा स्टॉल लावलेले आहे लाईन आहे. आणि त्या बाजूला जर तुम्ही बघत असाल तिसाई वस्त्र भांडार आहे. आई जरी मरी मातेचरणी अर्पण झालेल्या साड्या ब्लाऊज पीस रसा. तिसाई वस्त्र भांडार जरीमध्ये तिसाई मातेचरणी अर्पण झालेल्या साड्या ब्लाऊज पीस येथे प्रसाद रूपाने अल्पदरात विक्रीत उपलब्ध आहे. तर तिसाई क्रीडा मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी चला एक मिनिट. हिशोबाला एक टेबल सिधे करायच्यात कोणी काय घेतले बाजू थोडं बाजू 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 थोडं बाजू हो थोडं बाजू. एक मिनिट बाजू टेबल लावतो. बाजू थोडं मागे सरका. हो मागे. हा आहे तलाव झरीमोरी तलाव. हे आहे झरीमोरी तलाव आणि हे बाकीचे स्टॉल लागलेले. तिसाई वस्त्र भांडार यांच्या मानाची साडी वस्त्रे यांचं जे